प्रभु श्री रामचंद्र की जय। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभियता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामदासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा तुमे, भो राम मा उद्धर। श्री रामचंद्र की जय। श्री सद्गुरु सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय। श्री सद्गुरु दासराम महाराज की जय। श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। काल आपण रामाचा विशेष स्वभाव बघितला की अतिशय अत्यानंदाच्या एका गोष्टीला रामचंद्रांना बोलवलेलं असताना बरोबर विरोधी प्रकारचं असं त्यांना ऐकायला लागलं की तुमचा राज्याभिषेक होणार म्हणून सांगितलं आणि त्याच्या पाठोपाठ तुम्हाला सांगितलं की वनात जायचंय म्हणून. तर आपल्या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उत्तर देताना स्थितप्रज्ञस्य का भाषा असं त्याचं उत्तर देत असताना म्हणतात की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जय. की सुख आणि दुःख दोन्ही एक समान केलं, लाभ आणि अलाभ, जन्म आणि मृत्यू सगळं ज्याला समान आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. तर या रामचंद्राचा हा मोठा गुणविशेष आपल्याला या इथं दिसतो की आनंदाच्या बातमीच्या वेळेला सुद्धा तो विचलित होत नाही आणि दुःखाच्या बातमीला सुद्धा विचलित होत नाही. एका क्षणाला त्याची परीक्षा होते. ही फार मोठी कसोटी आहे बरं का, अशी फार क्वचित आपल्या आयुष्यात येते. जी रामचंद्रांच्या आयुष्यात आलेली कसोटी आहे ना ती क्वचित आपल्याला येते. आपल्याला राज्याभिषेकाचा योगही कमी येतो आणि वनात जायचंही त्याहून कमी. आपलं जीवन असं सर्वसामान्यां जर का असतं म्हणून रामचंद्रांची आठवण हजारो वर्षानंतर हे वैशिष्ट्य आहे. तर याच्यात चैत्र मासात पुष्य नक्षत्रात तो अभिषेक होणार असतो. मला एक कायम बारकावा लक्षात येतो की चैत्र मास त्यात शुद्ध नवमी, रामचंद्रांचा वाढदिवस चैत्र मासात. तर त्यामुळं कदाचित ही हालचाल झाली आहे का तसं स्पष्ट कुठं लिहिलेलं नाही, फक्त मनात आलेला माझ्या संशय. कारण राज्याभिषेक दिन जो शिवाजी महाराजांचा आहे तिथीनुसार त्याच्या आदल्या दिवशी बरोबर संभाजी महाराजांचा वाढदिवस असतो. म्हणजे राज्याभिषेकाचे विधी हे संभाजी महाराजांच्या वेळेला धरून तुम्ही मी काय अवस्थेत सांगितलं असतं याचा विचार करा. तो आईला नमस्कार करतो. आई देवासमोर बसलेली असते विष्णूची आराधना करत आणि तिला सांगतो वडिलांनी मला प्रजापालनाच्या कार्यात नियुक्त केलेलं आहे आणि म्हणून ते माझा अभिषेक करणार आहे. आणि सीतेला मला त्यांनी उपवास करायला सांगितलेला आहे आणि तत्संबंधी देवकार्य काय करायचे असतील तर तुम्ही करून घ्या म्हणून सांगितलंय. हा निरोप मी तुला द्यायला. हे आम्ही मंत्री झालो या मागची आमची भावना काय असते आणि राज्याभिषेक होत असताना मला प्रजापालनाच्या कार्यात नियुक्त केलं. अधिकारापेक्षा जबाबदारीची जाणीव जास्त आहे, कर्तव्याची जाणीव जास्त आहे. याला राम असं म्हणतात की मला वडिलांनी प्रजापालनाचं काम करायला सांगितलेलं आहे आणि ते मी आता करणार आहे. त्यावेळेस कौशल्य अतिशय आनंदित होते. कौशल्याचे सगळे विचार हे अतिशय म्हणजे सर्वसामान्य गृहिणीला शोभणारे, आईला शोभणारे असे आहेत ते. आणि त्या पद्धतीनं ती म्हणते रामा तू शुभ नक्षत्रावर जन्मलास आणि मी जी विष्णूची आराधना केली आयुष्यभर त्याचंच फळ आहे की ही राजलक्ष्मी तुला प्राप्त व्हायला लागली. म्हणजे राजलक्ष्मीचा उल्लेख राम करत नाहीत, कौशल्या करत. आणि त्यावेळेला लक्ष्मण मागा हसत हसत उभा आहे. त्याला अतिशय आनंद आहे रामाचा राज्याभिषेक हा स्वतःपेक्षा जास्त आनंद आहे. तर लक्ष्मणाला राम म्हणतो ही राजलक्ष्मी वगैरे सांगितली ना हे सगळं तुझ्यासाठी माझ्याबरोबर ते राज्य तुला सुद्धा मिळणार आहे. लक्ष्मणाला लगेच वाटेकरी करून घेतात त्याच्यात. आणि मग हा सगळा पुढचा जो दैव दुर्विलास आपण ज्याला म्हणू शकतो तो सगळा घडतो. आणि त्यावेळेस बरोबर या रामाचे सगळे अभिप्राय उलटे व्हायची वेळ येते. आणि त्यावेळेला दशरथ राजे स्वतः एकदाही तोंडान रामाला सांगत नाहीत वनात जाऊन. हा राम म्हणून जमिनीवर पडलेले असतात आणि काही सगळं काढ 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 सांगते. त्यावेळेला राम दशरथांना उठवतात, टेकवून बसवतात आणि म्हणतात माते, काल सांगितलं ना रामो द्विर्ना भाषते, दोन प्रकारचं बोलत नाही राम. आणि त्यावेळेला म्हणतात की माते
तुला माझ्यात कुठलेच सद्गुण दिसले नाहीत का ग? तू मला जर सांगितलं असतंस की माझ्या मनात असं आहे की भरताला राज्य देते तू वनात जा, आपलं आपलं खाजगी, तर मी स्वेच्छेनं मनात जातोय म्हणून यांना सांगून गेलो असतो. तुला असं वाटलं नाही माझ्याविषयी की मी ऐकेन तुझं म्हणून? यांना का त्रास दिलास एवढा? असं काही काहीला म्हणतात हं ते राम, की मी तुझं ऐकून केवळ गेलो असतो. आणि त्यावेळेला झटकन म्हणतात, आता त्या भरताला बोलवणं पाठवा म्हणजे यांची काळजी घ्यायला कोणतर राहील मागं आणि मी वनात जातोय, आजच्या आज जातोय. कारण काही काही ना आजच्या आज जायचं म्हणून सांगितलेलं असतं, शीघ्र. मग त्यावेळेला वाल्मिकीने एक उपमा दिलेली आहे, की पाठीवर चाबूक बसलेल्या घोड्यासारखे राम वनात जायला आतुर झाले ते. हा. आता तुम्ही जर निरीक्षण केलं असेल, पूर्वी टांगे होते, आता नाही. पंढरपुरात अजूनही टांगे आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. तर घोड्याचा जो चाबूक असतो आणि बैलाचा जो चाबूक असतो त्याच्यात फरक असतो. बैलाचा चाबूक जो असतो ना, तो जाड असतो असा कातड्याचा. म्हणजे तो मारला की खूप लागणार हे आपल्याला माहित असतं. आणि घोड्याचा जो चाबूक असतो असं बारीक वादी असते दोरीसारखी, नायलॉनच्या दोरीसारखी. आणि त्याला जेव्हा मारत असतात चाबकानं, त्यावेळेस मारण्यापेक्षा त्याचा आवाज काढला जातो असं सिंक 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 करून. आणि तरी ते घोडं पळायला लागतं. मला लहानपणापासून या गोष्टीचं निरीक्षण आहे. आणि मला वाटायचं की घोड्याला मी चाबूक मारतोय असं मालकानं हावभाव केले आणि आवाज जरी काढला तरी अपमान झाल्यागत वाटून घोडं पळत असतं. कदाचित हे खरं असावं म्हणून वाल्मिकी इथं चाबूक बसलेल्या घोड्यागत रामाची अवस्था झाली असं सांगतायत, की तो त्याला लागलेला खूप मोठा अपमान आहे. आणि अशा रीतीनं रामचंद्र हे निघाल्यानंतर अवघड जबाबदारी त्यांना कौसल्येला सांगणं, सीतेला सांगणं असं सगळी आहे. आणि कौसल्याला सांगत असताना कौसल्या म्हणती, की तुझ्या उपनयनाला म्हणजे दुसऱ्या जन्माला आपल्याकडं मुंज जी लागते ना, तो मुलाचा दुसरा जन्म समजतात. तर त्याला 17 वर्ष झाली राम. तिथपासनं माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण आत्ता उगवायला लागला. मी ज्येष्ठ राणी असून मला तो सन्मान कधी मिळाला नाही, यावेळेला मिळणार होता. तू मला हे काय येऊन सांगतोयस रे? मी पण तुझ्याबरोबर वनात येते. माझं आयुष्य सगळं इथं राहण्यात काही अर्थ नाही. माझा अपमान होईल ठायी ठायी आणि मी तुझ्याबरोबर वनात येते. त्यावेळेला रामचंद्र तिची समजूत घालताना हे अख्खं मोठं प्रकरण आहे. सगळं सांगत बसत नाही, कारण त्यात बारीक सारीक गोष्टी आपल्या नेहमीच्या आयुष्यातल्या सारख्या पण आहे. आणि विशेष काय सांगतात तिला, की पतीची सेवा करणं हे पत्नीचं कर्तव्य असतं. आणि पिताजींना मला वनात पाठवायचं नव्हतं. त्यामुळे ते अतिशय वाईट अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांची सेवा तुझ्याशिवाय कोण प्रेमपूर्वक करू शकणार नाही, म्हणून तू इथं राहा. तिला पातिव्रत्य आठवण करून देतात. आता सीतेच्या बाबतीत जाताना पतिव्रता पतीबरोबर येणार, मग हिला काय सांगायचं? मग तिला सांगत असताना म्हणजे त्याच्या आधी पुन्हा लक्ष्मण आहे मध्ये, कारण हा लक्ष्मण पुन्हा सावलीसारखा माग आहे. राम हे सांगायला गेल्यानंतर त्यांच्या मागनं डबडबलेल्या डोळ्यानं लक्ष्मण जातोय. सगळ्या राण्या, इतर राण्या आहेत दशरथाच्या, 350 राण्या आहेत. 350 राण्या रडायला लागलेल्या आहेत या निर्णयात. त्यांना आवडलेलं नाही, रामाला पाठवलेलं. आणि लक्ष्मण पण भरल्या डोळ्यानं मागणं गेलेला आहे. तर त्याला पण म्हणतात, तो म्हणतो मी येणार तुझ्या बरोबर. तू नाही यायचं. तू आलास तरी तर वडिलांची आईची सेवा कोण करणार? आपल्या दोघांच्या आया इथं राहणार आहेत. भरत राजा असणार आहे. यांची सेवा कोण करणार? तू करणार, मी नाही. त्यावेळेला लक्ष्मण उत्तर देतो, का? मगाशी राजलक्ष्मी माझ्या वाट्याला होती आणि आता वनवास नाही व्हय? काय भाऊ आहे बघा. हा? राज्य तुम्हाला मिळणार होतं तेव्हा लक्ष्मी सगळी तुझी म्हणत होता आणि आता वन मिळणार आहे तर मी वाटेकरी नाही व्हय? अहो, तुमचा प्रभावच एवढा आहे की भरत यांची काळजी घे. आणि समजा घेत नाही असं कळलं आपल्याला वनात, तर मी तेवढा प्रभावी आहे म्हणून परत उलटा येईल आणि सगळ्यांचा बंदोबस्त करीन म्हणलाय. तुम्ही ती काळजी करू नका, तर मी तुमच्याबरोबरच आहे. त्याला परवानगी मिळते. आणि मग सीतेला भेटत असताना सीता म्हणायला लागते, की तुम्ही मला अवगुणी समजलात की काय? की भरताच्या राज्यात इथं राहा, अशी राहा, तशी राहा, मला समजावायला लागलात. मला काय धर्म माहित नाही का काय माहित नाही? पतीचं अनुसरण करणं हा स्त्रीचा धर्म आहे म्हणजे. आणि तुमचं भाग्य हे माझं भाग्य आहे. तुमच्या भाग्यात जर वनवास आला तर तो माझ्या भाग्यातही आलाय. तुमच्या भाग्यात ज्यावेळेस राज्य आलं तर ते माझ्या भाग्यातही आलं. त्यामुळे मी अर्धांगी आहे तुमची आणि तुमच्या मागणं मीही वनात येणार हे लक्षात ठेवा. त्यावेळेस राम तिच्या समोर, आता तिला पातिव्रत्याचा उपदेश देऊन उपयोग नाही जो आईला दिला. मग तिच्या समोर 2-3 वेगवेगळे तर्क मांडतात, की अगं वनात अतिशय क्रूर पशु पक्षी असतात, तू राजवाड्यात वाढलेली आहेस
आणि इथेही राजवाड्यात राहायला आलेली होतीस, तर तुला तिथं राहता येईल का त्यांच्यासमोर? हा म्हणती, तुम्ही असाल तो माझा स्वर्ग आहे. आणि तुम्ही असताना कुठल्या पशुची वाकडी नजर करून माझ्याकडे यायची हिंमत आहे? हं? तुमच्या प्रभावानंच ते, तुमच्या तेजानं सगळे दूर जाणार आहेत. त्यामुळे मी तुमच्याबरोबर येणारच आहे. आणि अनुगमन हाच धर्म आहे ना. सावित्री नाही का म्हणली, यमराजापर्यंत गेली नवऱ्याच्या मागणं. हा इतिहास आहे. त्यामुळे मी तुमच्या मागणं येणार आहे. 100% येणार. यात काळजी करू नका. आणि तुम्ही असता मला कुणाचंही भय नाही. तरीही राम समजूत घालायला लागल्यावर रामाच्या पौरुषाला सीता आव्हान देते. अशी आहे बघा तेजस्वी स्त्री. ती म्हणती, तुमच्यात काय मला सांभाळायचा पुरुषार्थ नाही का, की घाबरून मला इथं ठेवून जायला लागलाय तुम्ही? हे रामाला त्याच्या प्रत्येक प्रश्नाला तिच्याकडे उत्तर आहे. आणि शेवटी मग स्त्रियांचं नेहमीचं ब्रह्मास्त्र पण आहे. तिच्या डोळ्यात अश्रू यायला लागल्यानंतर रामचंद्र म्हणतात, ठीक आहे, तू पण माझ्याबरोबर चल. मग आता भरत, हे लक्ष्मण, सीता आणि राम तिघं वनात जायचं म्हणून येतात. आणि त्यावेळेला वनात जाण्यापूर्वी एक पद्धत असते. आपला बँक बॅलन्स ठेवून जायचं नसतं. वनवास म्हणजे वनवास, निष्कांचन होऊन जायचं, तफल्लक होऊन जायचं. मग वसिष्ठांच्या मुलाला बोलवतात, सुयज्ञ. त्यांचा सत्कार करायचा रामाच्या मनात, सीतेच्या मनात फार असतं. त्याला आणि बायकोला पहिल्यांदा काय द्यायचं देतात, तो राम स्वतःचा हत्ती त्याला देतो, शत्रुंजय. आणि मग आज्ञा करतो, माझा जेवढा काही खजिना आहे तेवढा सगळा आणा बरं इथं. आणि जेवढे इच्छुक आहेत त्यांना बोलवून आणा. सर्व काही राम वाटतात, सर्व काही राम वाटत. वाटत असताना त्रिजट नावाचा एक अतिशय जक्कड म्हातारा, फाटक्या धोत्राचा असा ब्राह्मण आहे. आणि तो काठी टेकत 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 तो रामाचा अगदी असा काही मजले असलेला प्रासाद आहे, रामवर उभे असतात, तर तिथपर्यंत येतो तो त्रिजट. आणि तो म्हणतो की मी अतिशय दरिद्री आहे आणि मला काहीतरी द्या. तर त्याची ती अवस्था आणि त्याचं ते मागणं बघून राम थोडेसे मनातल्या मनात हसतात आणि म्हणतात, ब्रह्मदेव, तुम्ही असं करा, तुमच्या हातातला हा जो दंड आहे ना टेकत आलेला, हा ताकदीनं भिरकावा. जेवढ्या दूरवर जाऊन पडेल तितक्या अंतरातल्या सर्व गायी तुमच्या. रामाच्या गायीचा कळप असा सरयू नदीपर्यंत असतो. त्रिजट फार जीव खाऊन वरण फेकतो दंड, चांगला दूरवर जाऊन पडतो. राम म्हणतो, या सगळ्या गायी यांच्या. आणि मग त्रिजटाला हात जोडतो, म्हणतो, मी थोडा विनोद केला, मला फक्त सांभाळून घ्या. मी तुमची अशी थट्टा करायला नको होती असं मला वाटतंय, पण माझ्या मुखातनं गेलं. लक्षात घ्या किती ताण तणावातनं हा 27 वर्षाचा मुलगा चाललाय. आपण राम 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 म्हणलं की आपल्याला असं वाटत असते, तर एवढी समज आपल्याला अजून आहे का, याचा प्रत्येकानं विचार करायला हरकत नाही. 27 वर्षाचा मुलगा आहे. मग त्याने एखादा विनोद अशा ताण तणावात केला तर काय बिघडलं, तुम्ही लक्षात घ्या. आणि राम पुन्हा त्याची क्षमा मागतात त्रिजट ब्राह्मणाची. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट करतात, ते म्हणजे आपल्याकडच्या सर्व नोकरांना 14 वर्षाचा पगार देतात. 14 वर्ष राहणार नाही. म्हणतात, हे घर सुनं राहता कामा नये, लक्ष्मणाचं घर सुनं राहता कामा नये. तिथली सगळी व्यवस्था व्यवस्थित तुम्ही ठेवायची. हा 14 वर्षाचा पगार. आणि वर देतात की तुमच्या माया बायका मुलांना सगळं पुरेल असं. तर ही नांदती घरं ठेवा. आता हे सांगण्यासारखंच आहे म्हणून सांगितलं का, तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आता कोरोना आल्यानंतर कंपन्या आणि संस्था पगार कसे काटू, असे काटू का तसे काटू, याच्यावर भरपूर विचार करतायत या संकटग्रस्त काळात सुद्धा. कारण संकट सर्वांवरच आहे. पण रामचंद्रांनी संकटात वर्तन कसं केलं हे मी आपल्याला सांगितलं. आणि रामचंद्रांकडे खजिना होता, यांच्याकडे नाही आहे असं नाही आहे बरं का. यातले बरेच जण खजिनदार आहेत चांगले मोठमोठे, तर त्यांची इच्छा रामासारखी नाही आहे. तो धर्म आता लोप पावलेला आहे. आणि रामचंद्रांनी तो पाळलेला आहे की सगळ्यांना हे दिलं. आणि मग निरोप घ्यायला म्हणून दशरथाच्या वाड्यात परत जातात, की सगळं दान धर्म केल्यानंतर आता आम्ही निघतो. मग त्यावेळेला काही काही त्यांना वलकलं वगैरे द्यायला लागते, सीतेला वलकलं द्यायला लागते. वसिष्ठादी सगळे चिडतात, तुला कळतं का नाही का, माणूस आहेस का, कोण आहे म्हणतात. अगं वनवास रामाला आहे, हिला का विनाकारण वलकलं नेत होतीस. ही आहे अशी दागिन्यांसकट जाणार, हिला कुठं वनवास ठरवला. ही पती बरोबर निघाली, तुला काहीतरी स्त्री म्हणून तरी कणव असायला पाहिजे होती, एवढीही कणव नाही तुला, असं तिला वसिष्ठ वगैरे बोलतात. सुमंत्र तर फार झापतात कैकेयीला.
म्हणजे मला आश्चर्य वाटतं त्यावेळेच्या या मंत्र्यांचं नोकरांचं सुद्धा असं, की आता दशरथ राजे आजारी पडले जवळपास. राम लक्ष्मण वनाला निघाले. राज्य भरताला मिळणार आहे. निश्चित झालंय, हे वल्कल नेसायला लागले. मग अशा वेळेला सर्व नोकरांनी कैकेयीच्या बाजून बोललं पाहिजे नाही, आत्ताच्या कायद्यानुसार, आत्ताच्या समाजानुसार. कारण शेवटी राहायचंय कोणाबरोबर? कैकेयी बरोबर. बिरबल म्हणतो ना, कावीन मी वांग्याचा नोकर नाही, तुमचा नोकर आहे. कारण बादशाह जेव्हा वांग छान म्हणतो तेव्हा बिरबल अति छान म्हणतो, आणि बादशाह जेव्हा वांग वाईट म्हणतो तेव्हा बिरबल अति वाईट म्हणतो. त्यावेळेला म्हणतो दोन्हीकडनं का बोलतोयस? त्यावेळेला बिरबल उत्तर देतो, मी वांग्याचा नोकर नाही, तुमचा नोकर आहे. तर हा हा जो भाग आहे, हा त्यावेळेच्या लोकांना माहित नव्हता का? तर तुम्हाला सांगितलं, रामराज्यात पहिली गोष्ट आहे धर्म. धर्माला धरून बोलायचं. सुमंत्र तर इथपर्यंत बोलतात, ते कैकेयीला सांगतात, तुझ्यात हा अवगुण कुठनं आला सांगू काय म्हणतात. तुझ्या आईकडनं आलाय. आम्हाला तिथली एक गोष्ट माहित आहे म्हणे. तुझ्या वडिलांना एका साधून वर दिला, की तुम्हाला पक्ष्यांची भाषा कळेल. त्या पद्धतीनं एकदा तुम्ही, तुमची आई आणि तुझे वडील हे दोघं मंचकावर असे बसलेले असताना एक पक्षी बोलला बाहेर बागेत. तो ऐकून तुझे वडील हसले. हसले म्हणल्यावर तुझी आई संतापली आणि मला कुत्सितपणे हसलात, का हसलात म्हणून मागं लागली. एकटंच हसायचं काय कारण आहे? तर तुम्ही मलाच हसलाय असं म्हणून मागं लागले. ते म्हणले नाही ग, तो पक्षी काहीतरी बोलला म्हणून मी हसलोय, मी काय तुला हसलो नाही. तर त्यावेळेला ती म्हणली की माझा हट्ट आहे की तुम्ही मला सांगितलंच पाहिजे तो काय बोलला पक्षी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अगं बाई, त्या पक्ष्यानं मला सांगितल्यानंतर असं सांगितलंय की तू हे जर बायकोला सांगशील तर मरून पडशील, असं पक्षी मला म्हणलाय, म्हणून मी तुला सांगत नाही. ती म्हणली तुम्ही मराल का आणि काय होईल याच्याशी मला देणं घेणं नाही, काय म्हणतोय ते सांग. असं म्हणल्यानंतर त्या साधूंकडे परत गेला तुझा बाप, तुझे वडील, आणि मग साधून सांगितलं की तुम्हाला तुमची पत्नी कशी आहे कळावी म्हणूनच मी हा वर दिला. आल्या आल्या तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला राजवाड्यात हाकलून दिलं आणि आता ते कुबेरासारखे आनंदाने थाटात राहतात म्हणे. तर तुझा स्वभाव तसा आहे म्हणले, म्हणून दशरथांची ही अवस्था झाली. ते इतकं खरं खरं ऐकून नोकरांनी, सुमंत्र मंत्री असले तरी, जुने असले तरी नोकर आहेत शेवटी, हे लक्षात घ्या. पण त्यांनी ते सांगताना निर्भीडपणानं वागलेले. आणि दशरथ तर काय बोलले, त्यावेळेला त्यांना बोलणं होत नसतं, पण ज्यावेळेला रामाला म्हणतात, ए रामा म्हणतात, तू मला तुरुंगात टाक की रे. हे आधी खरं म्हणजे लक्ष्मण बोललेला असतो बरं का रामाला. म्हणजे रामाच्याकडे कौशल्यला सांगायला जातात ना, लक्ष्मण भरल्या डोळ्याने जातो त्यावेळेला म्हणतो, मी उभारतो म्हणला धनुष्यबाण घेऊन. राजा बिजा काय लावलंय म्हणला, त्यांचं वय झालंय म्हणले, ते कैकेयीच्या नादाला लागलेत, म्हणजे जणू काही म्हातार चळ लागले असं वेगळं. ते तुला वनात ठोठवतात म्हणजे काय, त्यांना उचलून तुरुंगात टाकूया, वेळ पडली मारूया. अख्खी अयोध्या अंगावर आली तर अयोध्या माणसांविना मी सुनी करेन. तर रामा तू हे राज्य सोडू नको, हे अन्याय चाललाय, हा अधर्म चाललाय. त्यावेळेला वाक्य बघून तुम्हाला कदाचित वाईट वाटेल की औरंगजेबानं वडिलांना कैदेत टाकलं, भावांना मारलं, तर तसंच लक्ष्मण बोलतोय की मग काय फरक आहे. औरंगजेबाची बाजू मांडणारी हल्ली भरपूर आहेत माणसं. औरंगजेबाला संत म्हणतात. औरंगजेब संत होता, औरंगजेब महान होता, पण त्यांना एक सांगा की हा विचार जरी लक्ष्मणाच्या मनात आला तरी रामाने तसं करून दिलेलं नाहीये आणि लक्ष्मणही तसा वागलेला नाही. वाईट विचार हे तुमच्या माझ्या मनात येतातच. कोण आहे इथं मला सांगा जगात की ज्याच्या मनात वाईट विचार येत नाही. अमंगळ विचार आले तरी ते बाहेर पडून द्यायचे नसतात, त्याला मर्यादा घालायची असती. याला विवेक नावाचा सद्गुण म्हणतात. आणि या मर्यादा घालायला जो शिकवतो त्याला धर्म असं म्हणतात. आलं का लक्षात? कारण हे मन विकारग्रस्त असतं. तुम्ही जे जे जगात बघता ते ते सगळं तुमच्या मनात येत असतं. तर त्याला निर्माण झाल्या क्षणी मुळापासून उपटून टाकायचं, याची साधना माणसानं आयुष्यभर करायची. आणि याकरता तो धर्म सांगितलेला आहे. आलं का लक्षात? आणि त्यांनी धर्मपालन केले. मग हे इथं वाल्मिकींनी लिहिलं ते उलट बरं झालं असं माझं म्हणणं आहे. कारण एखादं काय म्हणाल की अज्ञानात सुख असतं, की असं होऊ शकतं, हे त्या बिंडोक लोकांच्या डोक्यातच आलं नाही म्हणून त्यांनी तसं केलं नाही. तर असं नाही आहे.
वाल्मिकींनी स्पष्ट लिहिलंय की दशरथाला तुरुंगात टाकून राज्य ताब्यात घेता येऊ शकतं, पण धर्माला धरून नाही म्हणून या लोकांनी केलं नाहीये हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांना ती युक्ती माहित होती. तर हे करणं अयोग्य आहे, अधर्म आहे, म्हणून त्यांनी केलं नाही हे आपण पद्धतशीरपणे लक्षात घ्यायचंय आणि छाती ठोकपणे सांगायचंय पण. हे फार महत्वाचं आहे. आणि अशा रीतीनं हे झाल्यावर दशरथ पुढचा मार्ग सांगतो. म्हणतात असं करा, राम निघालाच आहे ना आता, रामा मी पण तुझ्या मान्य, आणि तुम्ही असं करा, सगळा खजिना घ्या, गाड्यातनं भरा, सगळं सैन्य घ्या, रामाबरोबर पाठवा, राम जिथं राहील तिथे हे सगळं. काही सांगतात मी काय तुम्हाला नुसतं घरण मागितलंय का, राज्य दिलंय तुम्ही भरताला, असत्यवादी बोलू नका. तर दशरथ तिला त्यावेळेला जसं आधी तिथनं दशरथाला शब्दात पकडले की नाही, तसं दशरथ त्यावेळेला शब्दात पकडतात तिला. तू कुठं म्हणली तीस की खजिन्यान सैन्यासकट पाहिजे म्हणून. त्यावेळेला राम म्हणतात की मला राजलक्ष्मी नकोय बाबा, मी सत्य हे सिद्ध करण्याकरताच निघालेलो नाही, त्यामुळे मला त्याचा काही मोह नाही आणि तुम्ही हा काय विषय मनात आणू नका आणि मी जातोय असं सांगून राम लक्ष्मण हे सगळे निघालेले. आणि त्यावेळेला तर वसिष्ठापासून सगळे म्हणतात, आणि जे गाणं गदी माडगुळकरांनी लिहिलंय, प्रजाजन बोलत असतात जाताना की जिकडं राम जाईल तिकडच खरा देश आहे, हे इकडं अरण्य होणार, ऐला अयोध्या पडे हल्ल्या पहिलं उगवतील कल्पतरू. अशा पद्धतीच्या ज्या ओळी पुढच्या गाण्यात आहेत ते तसा उल्लेख इथं होतो खरा म्हणजे, की राम जाईल तिथंच सगळी दुनिया वसेल आणि इकडं सगळं विराण होईल, कारण रामाशिवाय राष्ट्र असूच शकत नाही. अहल्या म्हणजे मी परवा दिवशी त्याच्यावर आपण चर्चा केली होती की जिच्यात हाल चालला नाही अशी जमीन. तर अशा रीतीनं दशरथ स्वतः सांगतात की मला कैद कर रामातून आणि राज्य घे ताब्यात, मी आनंदाने कैदेत राहतो. नाही, नैवाहम राज्यमिच्छामी, तुमचं सत्य हे टिकलं पाहिजे, मला राज्याची इच्छा नाही असं सांगून निघतात. कैकेयीला यावेळेला लोक अनार्य म्हणतात बरं का, तू दिसायला आर्य आहेस तर वागणुकीनं अनार्य आहेस. आणि अशा पद्धतीनं राजाचे प्रधान वयोवृद्ध मंत्री सिद्धार्थ पण समजावतात, सगळं होतं. आणि सैन्य बरोबर नाही म्हणल्यावर राम एक छान म्हण वापरतात, अहो ज्यांना हत्तीच देऊन टाकलाय तो हत्तीला बांधायच्या दोरात कशाला मन गुंतवेल, म्हणलं मला सैन्य बिन्य काही नको, मी निघालो. आणि अशा रीतीनं तद्वनम भविता राष्ट्र, इकडं राम तिकडच राष्ट्र होणार, ते वन सुद्धा राष्ट्र होईल. अशा रीतीनं सुमंत्र वगैरे सगळे हे सुमंत्राला राम म्हणतात चल लवकर आता, आणि रथात बसून जायला लागल्यावर दशरथ मागणं आक्रोश करत यायला लागतात, प्रजाजन मागणं यायला लागतात, अरे रामा थांब, मला तुला एक दिवस तरी बघू दे रे, एक दिवस तरी बघू दे. राम सुमंत्राला चल चल पटकन, अरे क्षणभर तर थांब, क्षणभर बघू दे. राम सुमंत्राला चल पटकन, माझा निर्णय बदलायच्या आत आपण पलीकडे गेलं पाहिजे, मला त्यांच्या हाका ऐकवत नाहीये. सुमंत्र म्हणतो माझा गोंधळ उडायला लागलाय, ते महाराज आहेत, ते आज्ञा थांब म्हणून देतात, तुम्ही चला म्हणून चालताय, मी काय करू. काही नाही, त्यांना सांग नंतर की रथाच्या घरघराटात तुमचं बोलणं ऐकू आलं नाही, तर आत्ता हितनं चल पट. आणि अशा रीतीनं ही सगळी मंडळी निघून जातात. अयोध्या दुःखात बुडते. दुःखात बुडते म्हणजे हत्तीसारखा हत्ती चरेन असं. हत्तींचं वैशिष्ट्य काय असतं, तर त्याला 100-200 किलो दिवसाला खायचं असतं, त्याचा देह तेवढा आहे ना, तेवढं खायला त्याला 24 तास खायला लागतं, तेव्हा तेवढं पोटात जातं, नाही तर तेवढा सगळा उपलब्ध जरी असला चारा तरी तो पोटात जायला नको का. म्हणून हत्तीचं सारखं चालू असतं बघा सोडणे, एक घास तोंडात घाल, एक उडव, एक इकडे टाक तिकडे टाक, त्याला सातत्यानं चरायला लागतं. ते हत्ती चरेना, गायी बछड्यांना दूध देणार. आणि त्या दिवशी जी मुलं जन्माला आली ना, त्यांचा आनंद घरातनं साजरा झाला नाही बरं आहे. मुलगा समजा घरात जन्माला तर आनंदोत्सव व्हायला पाहिजे ना, अयोध्येच्या नागरिकांनी केला नाही. हा दिवस नाही, आम्हाला नकोय असं. आणि हे आता कुठल्या मार्गाने गेले माहित नाही, कारण विश्वामित्रांबरोबर गेलेला मार्ग आपण बघितला तर की सरयू काठी त्यांचा मुक्काम पडला, नंतर गंगे काठी पडला, कारण ते मायावते वरती जाणार होते. आता हे दंडकारण्यानंतर म्हणजे खाली दक्षिणेकडे निघाले,
त्यामुळे पुन्हा एकदा तमसा नदी इथे येते. आता ती कशी वाहते ती नेपाळपाशी मी बघितल्याचं पहिल्या दिवशी बोललो होतो, पण ती खाली येते आणि तमसा नदीकाठी पहिला त्यांचा पडाव पडतो आणि ते तिथे राहतात आणि सकाळी लवकर उठतात. त्यामुळे प्रजाजन मागणं प्रचंड आलेले असतात आणि ते पण त्या तमसा नदीकाठी यांच्या भोवतालनं राहिलेले असतात. त्यामुळे राम झटकन उठतात, सुमंत्राला उठवतात, चल रथ तयार कर, ही उठायच्या आत निघायचं. आणि रथात बसल्यानंतर जरा एक असा मैदानी भाग लागतो. मैदानी भाग लागल्यावर म्हणतात, इथं आम्ही जरा वेळ थांबतो म्हणले. तू तोवर असं कर, उलटा सुलटा रथ इथं फिर. धड कसे गेले कळता कामा नये. कुठेतरी जा, फेरी मारून परत ये. मग तुझ्याबरोबर बसतो ना आपण तिसरीकडनं जाऊया. म्हणजे का तर ही सगळी उठून मागणे येतील. ती माग काढत पुन्हा माग हे काही व्हायला नको, त्यांना काही सुधारता कामा नये अशी रथाची चाकं इथं उठू देत. राम किती काळजी घेत आहेत बघा प्रजेची. आणि या सगळ्यांना सोडून मग वेदश्रुती, गोमती, संधिका नावाच्या नद्या आडव्या येतात. त्या सगळ्यांना ओलांडून हे जातात पलीकडे. वाटेत काही नगरं लागतात. त्या नगरात सुद्धा जाताना संवाद कानावर पडत असतात. त्या त्या वेळेला लोक दशरथाला नावं ठेवत असतात आणि रामाचंच कौतुक करत असतात की रामाची लोकप्रियता. आणि अशा रीतीनं हे सगळे निघून जातात. मग राम काही काही वेळ इकडचं तिकडचं बोलायला बघतात. एकदा तर निरर्थक बोलतात दिसतात मला मृगयेवर विनाकारण. त्याचा अलीकडं पलीकडे काय संपर्क आहे काही माहिती नाही. पण असं करत 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 अर्थात शेवटी जेवढ्या तणावातनं ही गेलेत त्यातनं तुम्ही लक्षात घ्या की गंगा नदी येते आणि गंगेपाशी दगडावर आदळून फेस निर्माण होतो. तिथे एक प्रसिद्ध उपमा आपण पुढे अनुभवलेली तिथं वाल्मिकीने लिहिली आहे बरं का. फेन निर्मल हासिनी असं गंगेचं निर्माण केलं. फेन म्हणजे फेस आणि निर्मल हास्यासारखा फेस दिसतो. आता तुम्हाला आठवली का ही उपमा कोणी वापरली ज्यांच्याविषयी मी मधनं मधनं अतिशय प्रेमाने सांगतो. सावरकरांनी वापरली. या फेन मिसे हससी निर्दया कैसा. या केसाच्या रूपात हसतोस कशाला निर्दयासारखा. का वचन भंगीसी ऐसा त्वत्स्वामित्वा सांप्रतजी मिरवीते भिवनिका अंगल भूमी मनमातेला अवलंबून बसविशी मज विवासनाचे ती आंगल भूमी भयभीतारे अबलान माझिरी म्हातारे कथिलय अगस्तीसा आतारे जो आचमनी एक क्षणी तुझ त्याला सागरा प्राण तळमळला. त्याच्यातही उपमा. आणि तुम्हाला गंमत सांगतो की हा अगस्तीने समुद्र प्यायलाचा प्रसंग महाभारतात येतो. तिथेही समुद्र फेसाच्या यांना हसतो अशीच उपमा. म्हणजे एक तर रामायण मी तुम्हाला 2 दाखले दिले समुद्र मंथनाचा आणि त्या सुरत क्रीडेचा महादेवाच्या आणि पार्वतीचा. तर एक रामायण तर पुरतं वाचलंय सावरकरांनी वाल्मिकी रामायण. नाहीतर महाभारत पुरतं वाचलंय कारण त्यातल्या या दोन्ही उपमा त्यांच्या कवितेत पुन्हा पुढे आलेल्या आहेत. त्यामुळं 23 वर्षाच्या आधी त्यांनी किती वाचलंय, 27 वर्षाचा राम किती प्रगल्भ आहे याचा विचार करा. म्हणजे जुन्या लोकांचं संस्कार आणि शिक्षण कसं होतंय हे तुमच्या सगळ्या लक्षात येईल. आणि अशा रीतीनं शृंगवेर पुराला हे सगळे पोचलेले आहेत. आणि मग गंगेकाठी इंगुदी वृक्षाखाली हे शब्द प्रसिद्ध आहेत. त्यांचा तिथं पडाव पडतो आणि गंगा तटी निवास होतो. त्यावेळेला सीतेला सुद्धा आता वनशय्येची सवय नसते. राम लक्ष्मणाला ती विश्वामित्रांमुळे झालेली असते. त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग दिलंय त्यांना. पण यांना सवय नसते. लक्ष्मण तिला बिछाना करून देतो दोघांना एका झाडाखाली आणि स्वतः तिथं थांबतो. त्यावेळेला रामाचा मित्र निषादराज गुह म्हणून तो नावाड्यांचा राजा आणि तो तिथं भेटायला म्हणून तोही म्हणतोय वाईट झालं रामचंद्राच्या बाबतीत. आणि सगळ्यात भावुक गोष्ट त्यांनी लिहिलेली आहे ही अशी लिहिली आहे की राम आणि सीता तिथं विश्रांती घेत असताना लक्ष्मण झोपत नाही. गुह त्याच्या बरोबर राहतो. गुह म्हणतो लक्ष्मणा तुम्ही पण झोपा की तुम्हाला जायचंय पुढं. नाही म्हण मी बसलोय इथं पाऱ्याला. आणि निषादराज गुह पण घरी जात नाही. तोही त्याच्याबरोबर बसतो आणि दोघही रात्रभर रामचंद्राच्या आठवणी काढत बसलेले आहेत. कशी माणसं आहेत बघा ही. आणि या पद्धतीनं लक्ष्मण म्हणतो की कशात अर्थ नाही आणि आयुष्यात म्हणला कधी वाईट वागलेच नाही. त्यांच्याकडे अवगुण मी आयुष्यात कधी बघितला नाही. ब्रह्मचर्य, वेदाध्ययन, दयालुता, सरळता या सगळ्या गुणांचं फळ शेवटी असंच का? असं दुःख वनवास हेच फळ का? दुःख व्यक्त केलं जातं. पण सकाळी मग निषादराज गुह नावाडी बोलवतो आणि आपल्याला रामाला पलीकडे न्यायचंय म्हणून. आता इथं आपण क्षणभर रेंगाळायचंय
कारण इथं मी तुम्हाला दोन गंमतशीर कथा सांगणार आहे. माझं सांगणं हे वेगळं पडतंय. काल मला काही जणांनी असं सांगितलं, की तुम्ही रामाच्या लग्नाचं फारसं काही वर्णनच केलं नाही म्हणले. आता कथा सांगत असताना दोन प्रकार असतात. एक, मला सांगण्यात आलंय की वाल्मिकी रामायणाला धरून सांगा म्हटल्यावर मी त्याला धरून चाललेलो आहे. मी विषयांतर झालं तरी अगदी एक वेळा छोटासा मारतो आणि पुन्हा मूळ जागेवर येतो आणि विषयांतर सुद्धा अशा रीतीने होते की ते त्याला पोषक आहे. पण रंगणारे विषय म्हणजे असेही असतात, सुखाचे दुःखाचे. लग्न हा रमण्यासारखा विषय आहे. दुःखात रडवणं हे सुद्धा रंगण्यासारखा विषय आहे. कीर्तनकार स्वतः ढसढसा रडायला लागतात अशा वेळेला आणि त्यांना बघून श्रोते रडायला लागतात. असाही एक भावनेचा कल्लोळ या कथा ऐकताना होत असतो. आणि प्रवचनात कायम आतला राम जास्त सांगितला जातो. हा कीर्तन प्रवचन आणि इथं चाललंय हे व्याख्यान चाललंय. व्याख्यानात ही माहिती जास्त. वर्गात शिकवणं असतं ना त्याला सुद्धा व्याख्यान असं म्हणतात बघा आर्ट साईडला. तर त्या पद्धतीनं मी माझ्या एक मर्यादा ठेवल्यात आणि त्या मर्यादातनं मी ज्याची वर्णनं आपण सगळेच करू शकतो ते प्रसंग रंगवत नाहीये. तर वाल्मिकीने वेगळं काय सांगितलंय ते हुडकून आपल्या समोर सादर करायचा प्रयत्न करतोय आणि आपण मला निश्चित त्याकरता अनुमती द्याल म्हणजे मी अशा ठिकाणी थांबलो नाही तर. पण इथं मात्र ते रंगणं कसं असतं याकरता मला तसं आठवलं आणि जमलं तर मी तेही सांगतो तुम्हाला. पण जास्त तिथं रेंगाळत नाही कारण आपण भरपूर पुढे जायचंय अजून. तर या सगळ्या ह्याच्यात इथं मात्र दोन प्रसंग मला सांगण्यासारखे वाटतात. कारण भक्ती ही सुद्धा अतिशय सुंदर आहे नाही, रंगण्यासारखी गोष्ट आहे. आणि भक्तीत माणूस रमून जातो. ज्ञानावर तो खडखडीत राहतो. तर भक्तीत रमून जातो. तसे इथं दोन भक्तिमय प्रसंग हे या रामायणात नाहीत बरं का. पण हे लोकांनी भक्तीनं निर्माण केलेले आहेत आणि पिढ्यानपिढ्या सांगितलेले आहेत. असे प्रसंग इथं मी तुम्हाला सांगतो. की तो निषादराज गुह जो आहे तो रामावर अतिशय श्रद्धा ठेवणार आहे. आणि ज्यावेळेला तो नाव आणतो त्यावेळेला निषादराज गुह म्हणे त्याचे पाय धुतो रामाचे. सगळे पाय धुतल्याशिवाय नावेत बसायचं नाही. नावेत बसायचं नाही. का म्हणे बसायचं नाही? राम म्हणला असं का? हो म्हणला तुमचं काही सांगता येत नाही. मागं तुम्ही ते एक पाय लावला आणि त्यातनं बाई आली. अहिल्याचा उद्धार. तर माझ्या नावाला पाय लावाल नावेला. ही बाई वगैरे झाली तर उद्या मी घेऊ काय? धंदा कशाचा करू? त्यामुळं तुमच्या नादाला लागताना जरा जपून लागायला लागतं. त्यामुळे आधी पाय धुतो. किती सुंदर सुंदर कल्पना मांडली आहे बघा. अप्रतिम आहे. अशीच आणखी एक कल्पना की निषादराज गुहाला राम पैसे द्यायला जातात म्हणे. तर तो म्हणतो नाही मी तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. का? तर ते अनुप जलोटांचं भजन सुद्धा आहे बघा. धोबी धोब्याकडनं घेत नाही म्हणले, नावी नाव्याकडनं घेत नाही. तसं नावाडी नावाड्याकडनं पैसे घेत नाही, डॉक्टरकडनं डॉक्टर घेत नाही. का तर समव्यावसायिक लोक हा शिष्टाचार म्हणून पाळतात. तसं मी नावाडी तुम्ही नावाडी. मी तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. म्हटले मी कधी नावाडी आहे? अहो भवसागरातनं पार पाडणारे नावाडी तर तुम्ही जा. आम्ही छोटे फक्त गंगा ओलांडणारे. आणि असे सुंदर प्रसंग इथं आठवून आपण ह्या गंगेला पार करताना गंगेच्या मध्यावर आल्यावर सीता नवस बोलते बरं गंगेला की 14 वर्ष वनवास भोगून आल्यानंतर तो ओटी भरते. मी तुझी फार ओटी भरीन, अमुक देईन, तमुक देईन अशा त्या गोष्टी सांगते त्या काळानुसार. आणि मग ते गंगे पार होतात आणि गंगे पार झाल्यानंतर इकडं भरल्या डोळ्यांनी सुमंत निरोप घेऊन निघून जातो आणि आता चालत वनवासातला प्रवास त्यांचा चालू झालेला आहे. आणि चालत चालत जात असताना पुढचा त्यांचा जो पडाव पडलेला आहे तो वटवृक्षाखाली एका पडलेला आहे. पुढे गेल्यानंतर वत्स नावाचा देश आहे त्या देशात जात असताना वटवृक्षाखाली ते एका राहतात आणि तिथं राम पुन्हा एकदा एक प्रयत्न करतात लक्ष्मणाला परत पाठवायचा. पण तिकडं फार वाईट अवस्था झाली असेल जा वगैरे. त्यावेळेस तो सांगतो मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. पुन्हा असलं काही मला सांगू नका आणि मी तुमच्या बरोबरच येणार आहे. आणि त्या पद्धतीनं कौसल्याची पण आठवण काढतो की कौसल्याकडे म्हणला आता एक मैना होती. तिचं माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त प्रेम आहे. ती कायम म्हणायची ए पोपटा. ती मैना बोलायची ए पोपटा तू शत्रूला जाऊन चाल. तर तिला एवढी काळजी होती तर मला तिची काळजी नाही म्हणून मी सगळं सोडून आलो तिला. राम त्यावेळेला खरोखर ढसढसा रडतात. लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी असलेला आधी उल्लेख आहे. पण ह्यानं सगळं ते मनात धरून ठेवलेलं ते दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या मुक्कामाला सुमंत्र परत गेल्यानंतर बाहेर येतं. सुमंत्र येईपर्यंत मनाचा बांधा ठेव. कारण तो जाऊन सांगणार ना दशरथाला की राम रडायला लागले म्हणून. दशरथाने अहवाल दिलं होतं.
आणि तो बांध सुमंत्र निघून गेल्यानंतर तो फुटतो आणि राम सांगतात रडत, की लक्ष्मणा, तू जे म्हणतोस की नाही, की मी बापाला कैदेत टाकीन, राज्य घेईन, हे मी पण करू शकतो रे. मी पण करू शकतो की. मी धरू शकतो वडिलांना, तुरुंगात टाकू शकतो. अखिल अयोध्येशी मी लढू शकतो. एवढं सामर्थ्य माझ्याजवळही आहे. पण एक लक्षात ठेव, मी अधर्माला आणि परलोकाला नेहमी घाबरतो. राम घाबरतो कशाला? अधर्माला आणि परलोकाला. मग परलोक असतो का? हा प्रश्न तुम्ही विचारा. परलोक म्हणजे हाच हो. राम इतिहास म्हणून जाऊन किती दिवस झाले? आज कसे जिवंत आहेत परलोकात? सन्मानाने जिवंत आहेत. देव म्हणून जिवंत आहेत. म्हणून त्यांचं स्थान स्वर्गात आहे. औरंगजेबानं बापाला तुरुंगात टाकलं, भावानं मारलं, त्याचं स्थान कुठे आहे? नरकात आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून राम म्हणतात, की मी परलोकाला घाबरतो. परलोक म्हणजे दुसऱ्या लोकांचा लोक. मी मेलो, राहिलेला परलोकच आहे. माझा कुठे आहे? मी गेलो कुठं जायचं ते? हा प्रश्न आहे. आणि अशा रीतीनं रामाची कीर्ती राहिली ती त्याच्या वागण्यानं राहिली. कारण त्यानं सांगितलं, मी अधर्म माझ्या हातनं होऊन देणार नाही. वडिलांना पकडणं अधर्म आहे. त्यांची सेवा करणं आपलं काम आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. हा धर्म आहे. ही आमची संस्कृती आहे. ती नाही सोडणार मी. आणि राम तिथं ढसढसा रडतात. आणि मग तिथं जाऊन पुढे भरद्वाज मुनींचा आश्रम लागतो. आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर तिथं थोडंसं भरद्वाज मुनी त्यांना कंदमुळं खायला घालतात. ही खायची परवानगी आहे बरं का, कारण हे वनवासीच आहे. वनवासी जीवनच जगायचं. पण ते सांगतात, चित्रकूट पर्वतावर तुम्हाला राहण्यायोग्य ठिकाण आहे आणि तिथं जाऊन तुम्ही राहा. तिथं तुम्हाला चांगली जागा मिळेल, पाणी आणि भोवतालनं वन आहे आणि अतिशय तुम्ही व्यवस्थित राहू शकाल. म्हणून ते चित्रकूट पर्वतावर तिथं जातात आणि तिथं राहतात. आता इकडं अयोध्येत काय चाललंय बघूया. राम गेल्यानंतर राम, राम, राम दुसरा ध्यासच नसतो दशरथाला. कैकेयीचा महाल सोडून देतात कायमसाठी. ते कौसल्येकडे येऊन राहतात. म्हणजे कौसल्या म्हणते ना, कैकेयी आल्यापासून मला कधी सन्मान मिळाला नाही, तर तो शेवटी मिळतो तिला. तिथे येऊन राहतात आणि राम गेल्याच्या 6व्या रात्री दशरथ प्राण सोडतात. आणि त्याच्या आधी ते कौसल्येला एक कहाणी सांगतात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की मी श्रावण बाळाची गोष्ट अजून सांगितली नाही. तर ती वाल्मिकी रामायणात इथे येते. ते सांगतात, की माझी जी अवस्था झाली आहे, त्यात मला आता एक जुनी गोष्ट आठवते. फार पूर्वकाळी मी शिकारीला म्हणून गेलो होतो आणि तिथं मला रात्रभर वाट बघत होतो आणि पहाटेच्या वेळेला मला पाण्याचा आवाज आला. मला हत्ती पाणी पितोय आणि मी शब्दवेधी असल्यामुळं मला त्याचा फार अभिमान होता. तरुण होतो मी. याचा शब्द म्हणजे कुठनं स्वर ऐकू आला तिकडं बाण मारला तर थांबवायचं. तसं मी त्या शब्दाच्या दिशेनं बाण सोडला आणि माणसाच्या ओरडण्याचा आवाज आला. मी जाऊन बघितलं तर तो एक तरुण कुमार होता. श्रावणबाळ हे नाव हे आपल्याकडे आहे. हे वाल्मिकी रामायणात नाही. तो तरुण तिथं पडला आणि मग दशरथ तिथं गेलेले आहेत. आणि ते म्हणले, काय माझा दोष म्हणून हा कुठनं बाण मला येऊन लागला म्हणून तो तळमळत होता, रडत होता. आणि त्यावेळेला दशरथाने त्याला धरल्यावर सांगितलं, की माझे आई-वडील आंधळे आहेत हो, इथं आहेत आणि त्यांच्याकरता मी पाणी न्यायला आलो होतो आणि ही काय नियती आहे. आम्ही दरिद्री आहोत. हां. आणि ते वर राहतात झोपडीत. म्हणजे यात्रा-बित्रा हा सगळा काही असा विषय नाही आहे तिथं जायचा. आणि माझे आई-वडील अतिशय आता ग्रस्त आहेत आणि मी काय करू? असा प्रश्न त्यांना पडतो. तर त्यावेळेला दशरथ तो बाण काढतात आणि तो गतप्राण होतो. मग ते पाणी घेऊन राम द्यायला जातात. आता त्यावेळेला ते म्हातारे आई-वडील त्या मुलाच्या नावानं हाका मारत असतात. ते नाव त्यात दिलेलंच नाही, की "हे पुत्रा कुठं गेलास?" वगैरे असं. आणि त्यावेळेला दशरथ पाणी आणून देतात आणि सांगतात जे झालंय ते. त्यावेळेला तो बाप म्हणतो, "ते आमच्या म्हाताऱ्या-म्हातारी आता आम्ही काही राहणार नाही जिवंत. आमचा मुलगा गेला एकमात्र आधार. आणि लक्षात ठेव राजा, तू आमच्या मुलाला मारलंयस विनाकारण. तो तरुण होता. आम्ही मेलो तर विषय नाही. त्याचं आयुष्य पुढे होतं. तर त्याला मारलंयस तर तूही असाच पुत्रशोकाने मरशील." आणि त्यामुळं कौसल्य माझ्यावर ही वेळ आली. आता इथं आणखी एक 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. सांगली जिल्ह्यातच शुकाचार्य म्हणून एक भाग आहे. तासगावपासून जात असताना आणि तिथनं पुढे गेल्यावर बाणूरगड नावाचा किल्ला आहे. आणि बाणूरगड हा दशरथानं बाण मारलेला किल्ला म्हणून बाणूरगड असं म्हटलं जातं. आणि तिथं एक झाड दाखवलं जातं, देऊळ दाखवलं जातं. तिथनं दशरथानं बाण मारला. खाली श्रावण बाळाचं मंदिर आहे.
आणि तिथं श्रावणबाळ होता, तिथलं तळं आहे, त्या तळ्यापाशी श्रावणबाळ होता वगैरे असं सांगितलं जातं. आणि दोन डोंगरांचा आकार असा एकसारखा आहे. तबला डग्गा ठेवल्यागत आहे खरं म्हणजे. त्या तबला डग्ग्या इतका फरक आहे त्याच्यात. पण तरी ते कावडीचा डोंगर म्हणतात. ते श्रावणबाळाच्या आई-वडिलांची कावड आहे म्हणून सांगतात. तर आता ह्यातनं आपण एवढंच घ्यायचंय, की पुढे आपण उद्या वगैरे एक वर्णन वाचू आणि त्यात आहे, की इथं राम राहिले, इथं गेले. ह्या रामाच्या पाऊल खुणा लोकांनी जपल्यात. म्हणजे खरंच राम तिथं गेले का? दशरथाची कहाणी तिथं घडली आहे का? हा त्याचा अर्थ नसून या कथा आपल्यात किती मुरल्या, की ते डोंगर एकसारखे दिसून कुणाला तरी असं स्फुरलं असेल आणि ते पिढ्यानपिढ्या सांगितलं गेलं असेल, असू शकतं. पण या कहाण्या आपल्यात किती मुरल्यात, रामायण आपल्यात किती मुरलंय, याची निशाणी म्हणजे या कहाण्या, हे सांग. आणि यात आणखी एक विषय सांगतो, की भावार्थ रामायणात हा प्रसंग लिहित असताना श्रावण बाळाचा एकनाथ महाराजांनी लिहिलंय, की हा शाप ऐकल्यानंतर दशरथाला आनंद झाला. आता शाप ऐकल्यानंतर कधी कोणाला आनंद होईल का हो? नाही होणार. मग का झाला? तर पुत्रशोकानं मरशील म्हणजे तुला पुत्र होईल असं म्हणल्यागत आहे. यात वरदान आहे. दशरथाला पुत्रच होत नव्हता. याला इंग्रजीत ब्लेसिंग इन डिस्गाईज असं म्हणतात. ते एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे, की शाप ऐकल्यानंतर दशरथ आनंदी झाला म्हणून. अर्थात वाल्मिकी रामायणात हे काही लिहिलेलं नाही. दशरथ ही जुनी आठवण म्हणून सांगतात. म्हणजे सिनेमात ज्याला फ्लॅशबॅक तंत्र म्हणतात की नाही, तसा हा प्रसंग येतो, की भूतकाळातली गोष्ट सांगतो आणि दशरथ प्राणत्याग करतात मध्यरात्री. आणि मग हे सगळे मंत्री जे असतात ते सगळं झाल्यानंतर दशरथाला ते तेलात बुडवून ठेवतात त्याचं प्रेत. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की आजकाल जर असं कोण येणार असेल आणि प्रेत सांभाळायचं असेल, तर दवाखान्यातनं तशा पद्धतीची सोय असते आणि तिथं नेऊन ठेवायला लागतं. पूर्वी बर्फाच्या लादीवर झोपवायचे. कारण ते टिकलं पाहिजे, त्याला वास येता कामा नये. पण रामायणात सुद्धा असं ठेवलंय. तर इथं 2 प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात अशा गोष्टी घडल्यानंतर. काही माणसं असतात, त्यांना संस्कृतीचा अभिमान असतो आणि ती म्हणतात, "ब्रह्मास्त्र, ब्रह्मास्त्र काय? ए अणुबॉम्ब, अणुबॉम्ब काय? ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबॉम्ब." असं म्हणतात, सोडून द्या. आमच्याकडे सगळं होतं. संजय म्हणजे टीव्हीच होता. असं सगळं म्हणतात. दुसरी जी माणसं असतात, ती म्हणतात, हे पुराणातल्या वानगी पुराणात, म्हणजे पुराणातली वानगी, वांगी असा नाही आहे शब्द. वानगी म्हणजे उदाहरण. पुराणातलं उदाहरण पुराणात. त्याचा आत्ता काय उपयोग आहे? तुमच्याकडे आत्ता काड्यापेटीचा शोध सुद्धा तुमच्या नावावर नाही. मग साधी काड्यापेटी बारकी. तर माझं म्हणणं असं आहे, की दोन्ही पक्षांचं चुकतं आणि दोन्ही पक्षांचं चुकतं ज्याला कळतं ना, त्याला राम कळतो. कारण त्याला दोन्ही मर्यादा माहीत पाहिजे. एक आमच्याकडे सगळंच होतं म्हणून काहीही न करता बसणं, यानं तुमच्याकडे काही निर्माण होणार नाही. आणि दुसरं आमचं जे जुनं होतं ते सगळं खराब आहे म्हणूनही तुमच्या हातनं काही निर्माण व्हायचं असेल तर अशा ज्या कथा सांगितल्यात, की तेलात ठेवले तर नेमकं कुठल्या तेलात ठेवले, कुठल्या तेलात ठेवल्यानंतर किती दिवस राहतं, बेडकाला वगैरे मारून आपण प्रयोग करू शकतोय. तर हे करून याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे काल सुद्धा सगराची कथा सांगत असताना तुम्हाला, की 60 मुलं तुपाच्या घड्यात ठेवली असं लिहिलंय. खोटं बोलण्यापेक्षा टेस्ट ट्यूब बेबी इतरांनी काढल्यावर आपण करायला लागलो. मग आपल्या लोकांनी का शोध लावले नाहीत? कल्पना आधीपासून आमच्या ग्रंथात असताना. कारण विषय असा आहे, की शोधाचं जे बक्षीस असतं, ते नंतर प्रयोग करणाऱ्याला नसतं, कल्पना मांडणाऱ्याला असतं. सी.व्ही. रामनने रामन इफेक्ट सांगितला. त्याच्यावर संशोधन त्यांच्या 2 सहाय्यकांनी केलेलं आहे. तर नोबेल सी.व्ही. रामनना मिळाला. मग तशी या सगळ्या शोधांच्या कल्पनेला बक्षिसं द्यायची झाली, तर जगातली सगळी बक्षिसं व्यास आणि वाल्मिकींना द्यायला लागली. पण हे ठाकीठोकपणे सांगायला आम्ही ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना. मग आपण या कथा वाचत असताना जसे अनेक अर्थ आहेत, जसा भक्तीचा अर्थ आहे, पारलौकिकासाठी अर्थ आहे. मगाशी मी सांगत होतो ना, या भक्तीतल्या कहाण्या सगळ्या कशा येत असतात. त्यात कसं आहे, पारलौकिक सुखासाठी ही चरित्र आठवली जातात पारायण वगैरे करून, की माझं पुण्य वाढेल आणि तिथनं माझा पुढचा प्रवास व्यवस्थित होईल, मला उत्तम लोक मिळेल, याकरता पारायण करणारे लोक आहेत. आणि उत्तरेत वगैरे तुम्ही बघता प्रचंड मोठी कथा होते, रामकथा वगैरे अशी. आणि तिथं सगळा सांगण्याचा उद्देश, ऐकण्याचा उद्देश हा पुण्यवर्धन हा असतो. तर महाराष्ट्राची दृष्टी कायम वेगळी राहिली. इथं शिवशाही आणली आणि शिवशाहीनं देशमुक्त केला, स्वतःपुरतं राज्य नाही. शिवाजी महाराजांनी छत्रसालाला सांगितलं, तू तुझा देश मुक्त कर, माझ्याकडे नोकरी करू नको, राजानं स्वतंत्र राहायचं. आणि हा संदेश देऊन त्यांनी देशमुक्त केलाय शिवाजी महाराजांनी. म्हणजे शिवाजी महाराजांचं सर्व राज्यातलं श्रेष्ठपण सावरकर सांगतात, की त्यांनी इतरांची राज्य सुद्धा मुक्त करून दिली. हे मुख्य आहे,
की दक्षिण दिग्विजय आहे किंवा नंतर पेशव्यांनी केलेला उत्तर दिग्विजय आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीतनं इतर राज्य स्वतंत्र झालेली आहेत हे लक्षात घ्या मोगलांपासून. आणि या पद्धतीची राष्ट्रीय दृष्टी महाराष्ट्राकडे काय आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रवचनकारांनी जेव्हा जेव्हा रामायणावर प्रवचन केलेलं आहे त्यावेळेला देश धर्म या दृष्टीनं त्याच्याकडे बघितलेलं आहे. पुण्य संचय व्यक्तिगत असं बघितलेलं नाहीये. ही रामाची राष्ट्रीय दृष्टी, रामाची स्वतःची ती दृष्टी आहे. कारण तो जसं पारलौकिकाला घाबरतो म्हणतो तसं अधर्मालाही घाबरतो म्हणतो. धर्माचं राज्य राहिलं पाहिजे हा त्याचा आग्रह आहे. आणि त्यातल्या या दोन्ही दृष्टी महत्वाच्या आहेत हे आपण लक्षात घेऊन आपण पुढे जायचं. तर दशरथ ही जुनी सगळी घटना सांगतो आणि मग पुत्रशोकानं मरायची माझी ती वेळ आली आहे म्हणून तो मध्यरात्री प्राण सोडतो. त्याचं प्रेत तेलात ठेवलं जातं आणि सगळे मंत्री भरताला आणायला जातात. आता भरत आल्यानंतर काय काय घडणार हा सगळा प्रश्न असतो. आणि तिथं पुन्हा रामायणातला आणि एक उत्कट शिखर आपल्याला बघायला मिळतं की आल्यानंतर भरत ते राज्य ग्रहण करत नाही आनंदात, अजिबात नाही. भरत काय शत्रुघ्न काय दोघेही म्हणतात. शत्रुघ्न तर म्हणतो आय लक्ष्मणाला अक्कल नाही का म्हणतो, कारण तो त्याचा भाऊ आहे ना, मोठ्याला तो बोलू शकत नाही. त्यानं युद्ध करून रामाला राज्य का दिलं नाही, मी असतो तर दिला असतं. हे दोघं देह दोन आहेत तर विचार एकसारखा करतात बघा. आणि भरत स्वतः म्हणतो आईला नाव ठेवतो स्वतःच्या, पण तुम्हाला माता न तू वैरिणी हे सगळं गाणं तुम्हाला माहित आहे. आणि अशा रीतीनं भरत म्हणतो हे राज्य घेणार नाही मी, कलंकित राज्य आहे आणि हे रामाचंच आहे, रामानंच राज्य करायचंय, आम्ही सगळे त्याचे अनुयायी आहात. खरं म्हणजे भरताना संतापायला हरकत नाहीये की मी नसताना तुम्ही हा उद्योग केलाय म्हणजे मला टाळायचाच तुमचा विषय होता. असं तुमच्या माझ्यापैकी कोणी भरत असता तर म्हणलं असतं, पण तसं नाही म्हणलेला तो. हे योग्यच होतं, रामाचाच अधिकार आहे या राज्यावर आणि योग्यता पण रामाचीच आहे, माझी नाही. चतुरंग सेना काढा, सगळे मंत्री चला. तू करणार आहेस काय? कैकेयी बोलते, कैकेयीला वेडा वाटतो, काय करणार म्हणजे. आणि शत्रुघ्न तर तिला मंथरेला फरफटत आहे. भरत सोडवतो शेवटी, सोड बाबा असं करू नये, ती स्त्री आहे. आणि असं सगळं झाल्यानंतर नाही म्हणत रामाचं राज्य आहे, रामाला देणार, रामाला आणायला सगळ्यांनी चालायचं. आणि चतुरंग सेना काढून एक दुसरा शिखर आहे बघा हिमालयात. एक स्वतः राम आहे, लक्ष्मण आहे, सीता आहे, पण भरत सुद्धा त्या तोडीचा आहे हो. आणि तो रामाला आणायला म्हणून निघतो, म्हणजे हे तरी कधी घडू शकतं का हो की हातात आलेली राजलक्ष्मी आणि न्यायाला आली. भरताचा काय दोष आहे याच्यात, त्यानं कधी मागितलंय राज्य, काही नाही. घडलंय ते त्याच्या अपरोक्ष घडलेलं आहे. अपरोक्ष शब्द मी चुकीचा वापरला बरं. परोक्ष घडलेला आहे. परोक्ष म्हणजे पाठीमाग आणि अपरोक्ष म्हणजे समज. जसं मिठाईला मगाशी सांगितलं की मराठीतलं मीठ खारड झालेलं आहे, तसं अपरोक्ष हा शब्द मराठीत चुकीचा वापरला जातो. अपरोक्ष म्हणजे समोर आणि परोक्ष म्हणजे पाठीमाग. तर त्याच्या परोक्ष घडलेला आहे, पाठीमाग घडलेला आहे. आणि तरी देखील तो नाव राज्य त्याच म्हणून द्यायला निघतो. रामाच्याच मार्गाने येतात. निषाद राज गुहाला भरताचं निशाण दिसतं, संशय येतो की हा रामाला त्रास द्यायला निघालाय काय. म्हणून पहिल्यांदा निषाद राज रामाच्या स्वागताला जसा येतो तसं भरताच्या स्वागताला येत नाही, नाइलाज म्हणून येतो. आणि नाइलाज म्हणून आणि संशयानं बघत असतो. तो सांगतो आपण येणार होता आम्हाला सांगितलं नाही, त्यामुळे मी काही तुमची स्वागताची सोय करू शकलो नाही, आता असेल ते तुम्हाला घ्यायला लागेल. असं म्हणून बोलत बोलत त्याला जेव्हा भरताचा खरा स्वभाव कळतो तेव्हा मोकळेपणाने बोलायला लागतो. नाही तर त्यानं त्याच्या नावाड्यानं सांगून ठेवलेलं असतं सगळ्यांनी तयार राहा, हा जर रामाच्या विरोधात निघाला असला तर त्याचं पहिलं भांडण इथं होणार. रामावर प्रेम किती आहे बघा. आणि मग सगळ्या नावा काढतात आणि दशरथ रामाला आणायला निघालेत म्हणल्यानंतर स्वस्तिक नावाची एक नाव आणतो, त्यात भरताला बसवतो आणि मग त्या सगळ्या सैन्याला पलीकडे सोडून येतात. आता इथे एक सहज जादा गोष्ट वाल्मिकी सांगतात की उरलेल्या सैनिकांची गडबड चालू झाली की तिथे राहिलेल्या गोष्टी त्यांनी जाळून टाकल्या. आता सैन्य असं करतात का, तर एक विजय मिळतो म्हणे असं केल्यावर, आणि दुसरं आपला मागमूस मागे ठेवायचा असतो. अशा दोन गोष्टी त्याच्या मागे या वाल्मिकीने मुद्दावून दिल्यात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तशा पद्धतीनं हे सगळेजण तिथनं पलीकडे जातात. पलीकडे गेल्यानंतर पुन्हा तोच मार्ग आहे सगळा, विचारत जात आहेत ना मधनं मधनं. मग भरद्वाजांचा आश्रम लागतो. भरद्वाजांचा आश्रम लागल्यानंतर तिथं भरत म्हणतो माझी आई दिसायला आर्य आहे पण वागायला अनार्य आहे,
तिनं असं केलं आणि मला हे मान्य नाहीये. त्यावेळेस भरद्वाज त्याची समजूत काढतात पहिलं. केवळ रामाला वनवास हा पुढच्या सुखासाठी आवश्यक होता. त्यामुळे तू त्यात काहीही वाईट मानू नको. तू जो विचार केलायस तोही ठीक आहे. ते चित्रकूटला राहतात. तेव्हा माझे शिष्य वगैरे सांगतील, तुला मार्गदर्शन करतील, इथनं जा वगैरे सांगतात आणि तिथनं भरत हा पुढे जातो. आणि इकडं राम हे चित्रकूटावर राहत असतात. आता रामाच्या भावभावना दाखवल्या, ते निसर्ग सौंदर्य बघून, पर्वत बघून म्हणतो, मला वनवास झाला बरं झालं, हे मला कधी बघायला मिळालं नसतं असं. असंही तो सांगतो. पुन्हा 2 फळं मला या वनवासानं मिळाली. आता त्याची मनस्थिती, आधी रडत होता ना, आता जरा सुधारलेल्या मनस्थितीत आहे तो. सीतेबरोबर गप्पा मारत बसलेला आहे आणि लक्ष्मण असा इकडे तिकडे लक्ष ठेवून आहे. आणि त्यावेळेला तो म्हणतो, 2 फळं तरी मिळाली म्हणतो मला वनवासाची. एक आज्ञापालन झालं म्हटलं वडिलांचं, आणि दुसरं भरताच्या मनासारखं. म्हणजे भरतही लाडका आहे. ते भरताच्या मनासारखं झालं, त्याला तरी राज्य मिळालं. आणि तेवढ्यात लक्ष्मणाला हे जाणवतं की काहीतरी कोलाहल चालू आहे. मग तो तिथल्या एका झाडावर चढतो, रामाच्या अधीन बघतो आणि त्याला ते सैन्य ओळखतो. म्हणजे दशरथाचा एक पुन्हा शत्रुंजय नावाचा जाती आहे, तो त्याला दिसतो. आणि हे सगळे यायला लागले. रामा म्हणतो तयार राहा. हे भरत म्हणला नालायक निघाला आणि ह्यानं केवळ तुला वनवास देऊन याचं समाधान नाही आहे, सैन्य घेऊन आलाय. आपण इथेही जिवंत राहू नये अशी त्याची इच्छा आहे. आज त्याला माझ्या बाणाची चवच चाकवतो. किती सेना का घेऊन ये ना म्हणला, हा लक्ष्मण उभा आहे इथं म्हणला, तू सावध हो. त्यावेळेला राम हे अंतरंगापासून सगळं होत. लक्ष्मणा तू सोड नाद म्हण, भरत तसा नाहीये, मी ओळखतो त्याला आणि तो येऊ दे इकडं, तू असं काही डोक्यात ठेवू नको. आणि अशा रीतीनं भरत यायला लागलेला असतो. आणि मग त्याला राम कुठं दिसतील, आणि भरताची मनोवस्था फार बिकट आहे बरं का. म्हणजे गुह सुद्धा भरतावर कधी विश्वास ठेवतो, तर राम झोपलेला जो बिछाना असतो की नाही, तो तसाच पडलेला असतो ना तिथं. ते पानं वगैरे करून इंगुदी वृक्षाखाली मुक्काम झालेला असतो गुहात. तो बघून भरत रडायला लागतो, की अरे माझा भाऊ आणि माझी वहिनी इथं झोपली काय, राजवाड्यात झोपणारी. आणि त्यावेळेस गुहाचा त्याच्यावर विश्वास बसतो की हा खराच प्रेमात चाललाय. आणि तशीच त्याची मनोवस्था आहे. अरे माझ्यामुळे यांना वनवास घडलेला आहे, किती पापी आहे मी, असं भरताच्या डोक्यात आहे. आणि त्यावेळेला तिथनं आता राम कुठं आहेत, तर इथनं पलीकडे त्यांची झोपडी आहे, तिथं ते राम राहतात वगैरे, असं तसं सगळा विषय हा समोर चाललेला आहे. आणि तिथं मला साने गुरुजींची नेहमी एक कविता आठवते या प्रसंगात. कारण काय होतं की भरताना ज्यावेळेला कळतं की इथनं पलीकडे राम आहेत, त्यावेळेस ते सावधपणे भावनिक झालेले असतात. भरल्या अंतःकरणानं हुडकत हुडकत जातात आणि राम दिसल्यावर रामाच्या पायाशी लोळण घेतात. लोळण घेतात. मला इथं साने गुरुजींची कविता काय आठवते, एकमात्र चिंतन आता एकची विचार. खाडवीकर आहेत, आम्ही दर रविवारी म्हणतो ती कविता. तर त्या कवितेत ते म्हणतात, शेवटी भारत मातेचं वर्णन केलंय की भाग्य पूर्ण होईल केव्हा हिंदू भूमी चोर, दुःख दैन्य जाऊनी विलया होऊ दे स्वतंत्र, भाग्यपूर्ण आई ध्यानी मनी हात, तुझे पवन पावन आई तुझे पुण्य पाणी, तुझे निळे आकाश किती स्वच्छ रत्न खाणी, तुझे चंद्र तारे दिसते किती सुरम्य गोड, तुला नसे भुवनी साऱ्या खचिता आई जोड. एकमात्र चिंतनात. आणि पुढे ते सांगतात की तुझ्या धुळी माझी वाटेल लोळणे सुखाचे. का, त्याचं कारण फार छान सांगितलं. तुझ्या धुळी माझी वाटेल लोळणे सुखाचे, जिथे पाय पावन फिरले राम जानकीचे, जिथे नाम घोषे फिरले संत ते अनंत, तुझ्या धुळी मधला झालो कीट तरी पसंत. किडा जरी झालो तुझ्या धुळीतला तरी पसंत आहे. का, तर तिथनं राम जानकीचे पाय फिरलेले आहेत. धुलीच्या कणातून घोष हा उठे मान, स्पर्श होऊन तुझा देह धन्य हो, वाट पाहता युगे अशी विभूती. गिरी किल्ल्यातनं डोंगरातनं भिडे गुरुजी मोहिमा काढतात. त्यावेळेला ते सांगतात, इथली माती अंगाला लागू दे, आंघोळ करायचा फारसा सोच बाळगून. इथनं शिवाजी महाराज फिरलेले, त्यांचे पाय त्यांची धूळ अंगाला लागू दे. आणि तेव्हाही ते तीच उपमा वापरतात की चरण शुभंकर फिरतात तुमचे मंदिर बदले उभ्या. ही हरी मंदिर आहेत म्हणले हे किल्ले, म्हणजे दुसरं काही नाहीये. तर ही भावना ही तुमची जेव्हा इतक्या उच्च कोटीला जाते, त्यावेळेला तुम्ही भक्तीत वरच्या कोटीला गेलेला असता. त्या मनोवस्थेत जर तुम्ही लोळलात तरच तो स्पर्श तुम्हाला जाणवतो, नाहीतर तुम्हाला जाणवणार नाही. परत त्या मनस्थितीत आहे
आणि भरत तिथं जाऊन रामाच्या पायी लोळण घेतो आणि मग तिथनं त्याचा आग्रह चालू होता की चल रामा, राज्य तुझं आहे, मी राज्य घेणार नाही. तुला परत न्यायला मी आलो. परत न्यायला आलोय म्हटल्यावर सगळ्यांचेच आग्रह चालू होतात. तिन्ही आया आलेल्या असतात, वशिष्ठ आलेले असतात. वशिष्ठ या तिन्ही आयांना घेऊन येतात. सगळे म्हणतात, कैकेयी म्हणते माझं चुकलं. नाही म्हणतो. जो वडिलांना शब्द दिलाय तो महत्वाचा आहे. वडिलांना शब्द दिलाय आणि वडील गेल्याचं त्यावेळेला कळतं ना. तिथं तर्पण वगैरे करतो, दुःख होतं. तर जाताना त्यांना मी जो शब्द दिलाय की 14 वर्ष मी वनवास भोगेन आणि त्यानंतरच अयोध्येत येईन, तर तो शब्द मी कसा काय बरं मोडू शकतो? मी मोडणार नाही. मी अजिबात शब्द मोडणार नाही. भरत म्हणतो असं नाही, असं करूया राम. त्यांची इच्छा होती ना एका मुलानं वनवास भोगायचा. तू राज्य कर, मी वनवास भोगतो. भरताची तयारी बघा. राम सांगतो अशा वेळेला बदली खेळाडू द्यायचा नसतो. मला सांगितलंय मीच भोगणार. तुला सांगितलंय राज्य करायचं, तूच राज्य करायचं. त्यामुळे आदला बदल यात होत नाही. त्रिवार अशक्य आहे. आणि त्यावेळेला भरत सगळा दोष आईला द्यायला लागतो, हिच्यामुळं सगळं झालं. त्यावेळेला राम पाठीवरनं हात फिरवतात. यथा काष्टमच काष्टमच हा श्लोक तिथे येतो, की ज्याला गदी माडगुळकर म्हणतात की दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, की असं पाण्यातनं दोन ओंडके वाहत यावेत आणि एकत्र चालावेत आणि एका लाटेनं पुन्हा त्यांना फोडावं. तशा माणसांचा हा संयोग आणि वियोग होत असतो. यात कोणाचा दोष नसतो रे. हे सगळं नियतीनं ठरवलेलं असतं. कैकेयीला दोष देऊ नको. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, असा दैववाद राम सांगतात बरं का. आधी जेव्हा वनात निघताना हा दैववाद सांगतात तेव्हा लक्ष्मण चिडतो बरं का. तुम्ही एवढे पराक्रमी असून दैववादी काय सांगता, तुम्ही पुरुषार्थ सांगितला पाहिजे. पण इथं लक्ष्मण गप्प बसतो, कारण इथं त्याचीच गरज आहे. त्यामुळे कुठली गोष्ट कुठं वापरायची हे सुद्धा तारतम्य कळलं पाहिजे, तर त्याला शहाणपण असं म्हणतात. की भरताची समजूत काढायचा विषय चाललेला आहे आणि समजूत काढत असताना दैववादानं समजूत काढली जाते आणि त्यावर त्याच्या पाठीवरनं हात बीत फिरवून राम हे सांगतात, भरताचं सांत्वन करतात आणि त्यावर जाबाली नावाचे एक ऋषी आहेत. आता यांचं नाव मी तुम्हाला पहिल्या 2 दिवसात सांगितलं होतं, की जे 8 ऋषी आहेत धर्माच्या खालोखाल त्यातले हे आहेत. या जाबाली ऋषींवरनं जबलपूर गाव मध्य प्रदेशातलं निर्माण झालं असं. त्यांचं नाव तिथं दिलं गेलं जबलपूरला, जाबाली. तर हे कसे आहेत मुळात, तर यांचा इतिहास या रामायणात नाहीये. दुसरीकडे मी वाचलाय तो तुम्हाला सांगतो ज्यादा माहितीसाठी, की हरित द्रुमद गौतम नावाचे ऋषी होते आणि त्यांच्यापाशी एक मुलगा गेला आणि तो म्हणला मला तुमचं शिष्य व्हायचंय. मग शिष्य होताना तू कुठल्या कुळात जन्मलास काय हे सगळं बघितलं जातं आणि ब्राह्मण असेल तरच तुला मी घेणार असं असतं. तर तो म्हणतो तू कोण आहेस, कुणाचा मुलगा आहेस? तर तो म्हणतो माझी आई जाबाली नावाची आहे आणि ती वेश्या आहे. आणि मी तिला विचारलं की गुरुजींना मी काय सांगू. त्यावेळेला तिनं सांगितलंय मला की मी अनेकांची सह्या सोबत केलेली आहे. त्यामुळे मी नेमका कोणाचा मुलगा आहे हे तिलाही सांगताय. असं तिनं मला तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला माझी ओळख ही दिली. मला शिष्य कराल का? त्यावेळेला गौतमाने त्याला पाठीवरून हात फिरवून स्वीकारलं. एवढं खरं बोलायची ज्याच्या अंगात ताकद असते तोच ब्राह्मण असतो. माझा शिष्य होता. आणि तिथनं हे ऋषी निर्माण झाले. गाजले. हे रामापाशी येतात आणि रामाला म्हणतात, कुठला काय दशरथ तो गेला, हा भरत तुला राज्य द्यायला लागलाय. सगळं सोडून ते राज्य घ्यायचं सोडून हे काय सांगायला लागलाय दिलेला शब्द वगैरे. एक वेळ गेले शब्द काय ते पुन्हा फिरवले. थोडा का काय म्हणते. असलं कधी असतंय काय? पारलौकिक वगैरे काही नसते म्हणले. राजलक्ष्मीचं आयुष्यभर भोग घे, पत्नी बरोबर आनंदात राहा, सगळी माणसं तुझ्या बाजूने आहेत म्हणते. विरोधात कोण नाही. मूर्खपणा करू नको म्हणते. हे असं कधी असतं का म्हणले. कसली श्राद्ध पक्ष तुम्ही काहीतरी करत बसता म्हणले. इथं दिलेलं आयुष्य कधी स्वर्गात जाऊन पोचतो का म्हणले. असं असतं तर प्रवासात खायला घेऊन जायची काय वेळ आली असती म्हणले. तुम्ही प्रवासाला मोकळं जायचं, आम्ही घरात तुमच्या नावाने नैवेद्य दाखवायचा, पोचतोय की म्हणले. आत्ताचा भौतिकवाद सांगताय. हा. आणि हा चार्वाकानं जुन्या काळी सांगितलेला आहे, तो सुद्धा रामायणात वाचायला मिळतो आपल्याला. की आपल्याला अलीकडं लोक जेव्हा हे प्रश्न विचारतात श्राद्ध पक्षावर, त्यावेळेला आपल्याला वाटतं काय बिनतोड प्रश्न विचारला. इथला पिंड स्वर्गात कसा जायचा? तिथं तो जाबालीने रामायणात विचार आणि रामाला सांगितलंय की असं असेल तर तुम्ही जावा प्रवासाला, आम्ही घरात तुमच्या नावाने नैवेद्य दाखवतो, तुमचं पोट भरलं की म्हणते
शिदोरी घेऊन जायचं काय कारण आणि त्यावेळेला हे जाबाली सांगतात हे चार्वाक वाद. चार्वाक काय म्हणतो की गुणम कृत्वा घृतम पिबेत, गुण काढा तूप प्या, पेडायची काळजी करू नका. मरून गेल्यावर तुमचा देह भस्म होऊन जाणार आहे, कुणाला नरकात टाकणार आहे, कुणाला तेलात टाकणार आहे, काय होत नसते म्हणतात, कुणाला दुरी देणार आहे. राम तिथं सगळं या जाबालीचं ऐकतात आणि जाबाली ब्राह्मणोत्तमा असं त्यांना म्हणलेलं आहे. आणि त्यावेळेला हे सगळं त्यांनी सांगितल्यानंतर राम त्याला उत्तर देतात जाबालीला, की म्हणतात मी जो आहे की नाही हा मी एकटा नाहीये, माझं बघून प्रजा वागत असते आणि प्रत्येकानं स्वार्थ बघून नियम वागवायचे आणि सत्य टाळायचं असं जर ठरवलं तर जगणं अवघड होईल म्हणला. लोक एकमेकाला खायला लागतील, कारण कुठलाच नीती नियम पाळायचा नाहीये. तसं मी सत्याची अवहेलना करून जर राज्यावर येऊन बसलो तर प्रजाजन सुद्धा तसे वागायला लागतील, मग मी कुठल्या न्यायाने त्यांना शिक्षा करू. जो दिला शब्द तो दिला आणि त्याचं पालन करून दाखवणं हे गरजेचं आहे, कारण या आदर्शावर प्रजा वागणार आहे. मी जर तसा वागलो नाही तर प्रजा यथा राजा तथा प्रजा, त्या पद्धतीनं प्रजाही तशा पद्धतीनं वागेल. त्यामुळे जाबाली ऋषी आपण जो गायडन्स मला दिला, मार्गदर्शन केलं ते ऐकलं मी, तुमचं तुमच्या जवळ ठेवा. त्यामुळे जाबाली हसतात आणि म्हणतात हे बघ, तू मला आर्य म्हणलास तर मी आर्य, तू अनार्य म्हणलास तर मी अनार्य, तू येऊन राज्यावर बसावं ही इच्छा होती म्हणून हे सांगितलं. हे जाबाली ऋषी सुद्धा कसे गंमतशीर आहेत बघा, की त्यांची इच्छा शेवटी काय आहे की रामाने येऊन कुठेतरी गादीवर बसावं. पण हे सगळं घडत नाही म्हणल्यानंतर हा जो आहे भरत तो रामाला विनंती करतो की तुम्ही नाही येणार, तुम्ही वनात राहणार तर मी सुद्धा वनात राहिल्यागत राहणार, मीही सिंहासनावर बसणार नाही. या रत्नजडीत पादुका आणलेल्या आहेत, या पायात घालून मला काढून द्या, या सिंहासनावर बसतील. आणि हा भरत कर्तव्य म्हणून राज्य करणार. मी नंदीग्रामात राहीन, अयोध्येत राहणार नाही, आणि तिथनं तुमचं राज्य, तुमचा विश्वस्त या नायानं मी सांभाळेन. मी मध्येच असं कधीतरी एकदा रामावर बोलत होतो, अगदी फार अक्कल असल्यागत स्वतःला. आणि त्यावेळेला मला एकाने कुठं प्रश्न विचारला, काही लोकांना सवय असते बरं का, की असं क्वीज मधले प्रश्न विचारल्यागत विचारतात, असं बारीक सारीक काढून ते हे म्हणजे काय ते म्हणजे काय. आता सर्वांचा अभ्यास एकसारखा नसतो ना, तुम्ही जे वाचलंय ते मी वाचलेलं नसतंय, मी वाचलेलं तुम्ही वाचलेलं नसतंय. आपण आदान प्रदान माहितीचं करायचं असतं, पण त्यांचा एक भाव असतो तो विचारायचा. तशा पद्धतीने त्यांनी विचारलं रामराज्य म्हणजे काय, रामराज्य म्हणजे काय. मी म्हणलं रामाचं राज्य ते रामराज्य. चूक. मग म्हणलं बरोबर काय, भरतानं रामाच्या नावानं केलं ते रामराज्य. खरं सांगतो त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हे स्वतः तिथं न बसता तो जो कोण वनात अडकलाय त्याच्या नावानं हे सगळं चालवायचं आणि पुन्हा त्याला द्यायचं, याला रामराज्या इतकं स्वच्छ मन लागतं, त्याशिवाय होणार नाही. कारण राम तसे वागून दाखवतात आणि भरत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतो. भरत सुद्धा निळा सावळा आहे, राम सुद्धा निळे सावळे आहेत, आणि शत्रुघ्न आणि लक्ष्मण कोण आहेत. हे उत्तरेत वगैरे जी कथा चालते ना त्याच्यात असं सुद्धा सांगितलंय की शत्रुघ्न आणि त्याची बायको सुद्धा एकत्र आली नाही. यात संपूर्ण उर्मिलेचा उल्लेखच झाला नाहीये की तिच्या भावना काय आहेत, ती राजवाड्यातच राहिली आहे, लक्ष्मणाची बायको. सीता आणि राम एकत्र आहे, तर भरत व्रतस्थ राहतोय, शत्रुघ्न व्रतस्थ. चारही भावंड संसार सुख घेतच नाही 14 वर्ष. अशा पिंडाची बनलेली आहेत बघा. अर्थात तो पिंड मुळात यज्ञ पुरुषांना दिलेला आहे, तेवढा शुद्ध आहे. तर अशा रीतीनं भरत त्या पादुका घेऊन परत येतात. रामचंद्र हेच माझे गुरु असं म्हणतात. भरताचं आजोळ जे आहे ते राजगृह नगर आहे, पण तिकडं न जाता भरत नंदीग्रामात राहतात आणि पादुका स्थापन करून रामराज्याची सुरुवात करतात आणि रामांचा वनवास चालूच राहतो. आज इथपर्यंत प्रवास आपण केलेला आहे आणि इथंच आपण वाणीला विराम देणार आहोत. प्रभू रामचंद्र की जय. आता काही कुणाला विचारायचं